हा जो समोर तुम्हाला स्पॉट दिसत आहे ना, एक स्टॅच्यू आहे तिथे, तर तिथे मनोजचा खूप वर्षापूर्वीचा फोटो आहे. थोडंफार त्यांच्याबद्दल आता ते तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आज आहे संडे. आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला, आम्हाला एका ठिकाणी जाता आलं नाही पावसामुळे. आज पण पाऊस पडणार आहे 2 नंतर. मग आम्ही विचार केला लवकरच निघतो आणि ती प्लेस तुमच्यासोबत एक्सप्लोअर करतो. तर आम्ही जाणार आहोत हेडलबर्गला. आणि हेडलबर्गला मोठी युनिव्हर्सिटी सुद्धा आहे, भरपूर इंडियन स्टुडंट तिथे शिकत आहे. तर ते पण आपल्याला बघा, आज संडे असल्यामुळे तेवढं काही आपल्याला बघायला नाही मिळणार, ते म्हणजे आपल्या युनिव्हर्सिटी वगैरे आपल्याला बघायला नाही मिळणार. पण तिथलं जे सिटी सेंटर आहे ते खूप सुंदर आहे. ते हे सगळं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर मनोजबद्दल पण सांगायचं आहे. मनोजची पण स्टोरी आहे तिथे हेडलबर्गच्या बाबतीत, तर मनोज ती तुमच्यासोबत शेअर करणार तिथे गेल्यानंतर. पण आम्ही जिथे राहिलो त्याच्या समोरचा इतका सुंदर व्ह्यू आहे ना, तुम्हाला दाखवते. इतकं आम्ही सकाळी उठलो, आपल्याला बघता नव्हतं आला. हो, आता सकाळी आम्ही बघितलं, इतकं सुंदर वाटत होतं ना. आणि आम्ही तयार सुद्धा झालेलो आहोत. आणि आता थंडी आहे त्यामुळे मग हे स्वेटर घातलेलं आहे. आणि आता मला गाडी चालवायची आहे त्यामुळे नंतर ते बूट्स मी घालणार आहे, जॅकेट वगैरे घालतो. बाहेर थंडी आहे खूप. निघतो जायला, इथून तिथे जायला आम्हाला 1 तास लागणार आहे. आता आम्ही फ्रँकफर्टमध्ये आहोत, तर फ्रँकफर्ट टू हेडलबर्गला जायला 1 तास लागणार. तर चला पोहोचतो तिथे आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवते मी. निघालो आम्ही आणि पोचायला बरोबर 1 तास 5 मिनिटं लागणार आहे आपल्याला. आज संडे आहे त्यामुळे गर्दी खूप कमी आहे आणि सकाळची पण वेळ आहे. सकाळी नंतर वाढू शकते ना? हो, वाढेल नंतर, पण शॉप्स बंद असतात संडेच्या दिवशी. पण नेदरलँड्सला ना संडेच्या दिवशी सगळे शॉप्स ओपन असतात, सगळे. ते पण रात्री 9-10 वाजेपर्यंत असतात. ऑफकोर्स नेदरलँड्सला टुरिस्ट, हो नेदरलँड्सला टुरिस्ट जास्त असतात त्यामुळे मला पण आवडतं. आज सुट्टी आहे. तसं पण तुला सुट्ट्याच आहे का स्कूलला? 1 वीक. हा जो कमर्शियल एरिया आहे तिथं भरपूर कार शोरूम्स आहे. मागे BMW बघितलं, इथे होंडा आहे, इथे लँड रोव्हरचं आहे. पोर्श पण होतं माहिती. आणि जर्मनी मधलं तर त्या कार फेमस आहे, तुम्हाला माहिती, मर्सिडीज, ऑडी, BMW. आणि कोमल पूर्ण जर्नी तीच करते ड्राईव्ह, कारण की तिला हा एक्सपिरियन्स पण घ्यायचा होता. आणि तसं ती आता एकदम छान चालवतेच. ठीक आहे, अगोदर मला तेच वाटत होतं ना, कारण की फ्रँकफर्टला तुम्ही जेव्हा गाडी चालवता सेंटरला ते डिफिकल्ट असतं. पण नॉर्मली मी चालवते, पण मग मी जास्त चालवण्याचा प्रयत्न करते, नाही का. आता तुम्ही बघितलं तिकडनं येताना मी चालवते, आता पण मी जागा, कारण की मला ड्राईव्ह करायला आवडतं. अगोदर चालवत नव्हते तेव्हा असं वाटत होतं मी कधी चालवते. आणि इकडच्या रोड्स बद्दल काय म्हणायचं होतं चालवताना? मस्त वाटतं. हा, ट्रॅफिक असतं तेव्हा थोडंसं ना इरिटेट होतं. सकाळी आता काल सारखंच वेदर आहे, पण दुपारी बहुत खराब होईल. त्यामुळे आपल्याला जेवढा वेळ मिळेल अगोदर तेवढ्या वेळात आपण सगळं बघून घेऊ. आणि हेडलबर्ग बद्दल तुला काय ते माझी स्टोरी पण सांगायची ना? येस. आहोत आता हेडलबर्गला आणि इतकी सुंदर सिटी आहे ही. हे बघा
सुंदर असं रिव्हर आहे आणि इतकं भारी दिसतं, एकदम भारी. हे बघा काय भारी आहे बघा. आम्ही पोचलो आहोत आता हेडलबर्गला आणि गाडी इथे पार्क केली आणि गाडीसाठीच आमचा ना अर्धा तास तरी गेला. शोधत होतो आम्ही पार्किंग आणि मिळत नव्हतं. आज संडे असल्यामुळे भरपूर शॉप्स बंद असतील, पण इथलं जे सिटी सेंटर आहे ना खूप सुंदर आहे आणि रिव्हर आहे, आता ब्रिज आहे आणि इथे युनिव्हर्सिटीसुद्धा आहे, ती खूप फेमस आहे. तुम्हाला मी स्टार्टिंगच्या ब्लॉगमध्येच सांगितलं. आणि आता म्युझियम आहे. हो, साऊथ एशिया म्युझियम आहे असं काहीतरी आहे ते. आणि नॉर्मल आपण फिरतो पण हे असे जे स्पॉट असतात ना तर ते बघणं राहून जातं. पण या निमित्ताने काय होतं, 1 डेची ट्रिप केली ना, म्हणजे 1 नाईटची ट्रिप केली ना, तर मग कसं या ज्या प्लेसेस आहे या कवर करता येतात आणि त्या थ्रू तुम्हाला सुद्धा दाखवतो. इथे फेमस कॅसल सुद्धा आहे. हे बघा समोर तुम्हाला दाखवते. समोर कॅसलच्या एकदम समोरच आम्ही उभो आहोत खाली. लोक इथे थांबून बघून गेला. म्हणजे कोणत्या कंट्रीमध्ये म्हटलं आपण? जर्मनीमध्ये. आता ती आजीबाई झाली एकदम. चला, खूप सुंदर स्ट्रीट आहे हे. चला आता आम्ही तुम्हाला हेडलबर्ग दाखवतो. गाडी पार्क केली आणि तिथं आम्ही चालता चालता आलो आहोत आणि समोर रिव्हर आहे आणि इथे बघा हे टुरिस्ट इन्फॉर्मेशन सुद्धा आहे. जर काय माहिती हवी असेल तर इथल्या सिटीची तर मी येऊन जाणार. आणि इथून ही सिटी बघा इतकी सुंदर दिसते. काही काही हॉटेल्स पण आहे, काही लोकांचे घरं सुद्धा आहे, पण असं ते डोंगरावर आहे. आणि आता तुम्हाला सांगितलं ना कलरफुल आहे ना, ते ट्रीज असल्यामुळे ना खूप सुंदर व्ह्यू दिसतोय आणि खूप खूप छान वाटतंय. आणि असं नेचर बघायला स्पेशली ना आम्हाला आवडतं, म्हणून मला खूप आवडतं. हे बघा. आणि हा इथे जेव्हा पण तुम्ही हेडलबर्गचं सर्च करणार ना तर हा व्ह्यू तुम्हाला दिसणार, पण हा ब्रिज पण तुम्हाला दिसणार. संध्याकाळच्या वेळेस इतका भारी व्ह्यू असतो ना. आणि हे बघ किती छान दिसतं ना सनसेट. इथे 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 या साईडला. हो बघा किती सुंदर आहे. हे बघायचं असं तर ऑफकोर्स पायीच यावं लागतं आणि असं या गोष्टी बघावं लागतं. कार घेऊन नाही जाऊ शकत प्रत्येक ठिकाणी. किती सुंदर दिसतं ना. सुंदर वाटतं नाही बघा, इतकं भारी वाटतंय. आणि प्रत्येक ठिकाणी गेलो ना आणि ज्या ज्या ठिकाणी जातो ना तर असं निसर्ग सौंदर्य असतं ना, असं वाटतं कम्पेअर करायला लागतं. नाही मागचं चांगलं होतं का, हे अजून चांगलं आहे. पण जिथे पण जातो ना तर खरंच खूप सुंदर वाटतं ना. हो चला आपण जाऊया, वॉक करू. तो ब्रिज पण आपल्याला जायचं आहे, क्रॉस करायचा आहे. आता आम्ही सेंटरमध्ये आलो आहोत. हे बघा इथे थाय रेस्टॉरंट आहे. परिसर आणि 1-2 शॉप ओपन. रेस्टॉरंट तर सगळे ओपनच दिसत आहे आणि काही शॉप्स पण ओपन आहे. आय थिंक जे सोविनियर शॉप्स आहेत ना ते ओपन आहेत. आपल्याला सोविनियर घ्यायचं आहे एक हेडलबर्गचं. तर आपण हा जो ब्रिज बद्दल सांगत होतो, हो तर त्या ब्रिजच्या जवळ आलेलो आहोत. आणि इथे एक लायन आहे. हो ते लायन, तो लायन पण खूप फेमस आहे. लायनच वाटतोय मला, लायन किंवा फॉक्स काइंड ऑफ.
बघा हा छोटासा रोड आहे आणि इथे भरपूर शॉप्स आहे आणि रेस्टॉरंट सुद्धा आहे. आम्ही आलो आहोत आता ब्रिजवर. गर्दी बघा किती आहे आज. आपण बघत होतो समोरून ब्रिज, कॅसल दिसतं ना, फोटो स्पॉट आहे. तेव्हा कॅसल दिसतं इथून. दाखवला मी. चला. हो खूप सुंदर फोटोज येतात इथे. हे बघा इथून पूर्ण सिटी दिसते आणि सिटी सोबत रिव्हर. ब्रिज तर दाखवला तुम्हाला आणि आता आम्ही हे बघा इथे समोर जे स्ट्रीट तुम्हाला मी अगोदर दाखवलं होतं तर तिथे चाललो आहोत. हे बघा इथे भरपूर सोव्हिनियर्स आहेत. हे बघा सोव्हिनियर्स. वाव छान घेऊन जावं लागलं. हे बघा हे एक हेडल बॉक्स आहे बघा किती सुंदर आहे बघा. हे पण छान होतं, हे पण छान होतं पण मग त्याला नावच नाहीये. हो ना. हो हो कसं एकदम छान वेगवेगळी डिझाईन आहे इथे. हो पुढे पण बघूया. हे बघा चला क्रिसमसचं बघ परिवेला इथे किती छान आहे. कॉफी शॉप्स आहे. हा आणि पुढे जाऊन मग तुम्हाला स्टोरी पण सांगतो. मनोजची जी स्टोरी आहे ती. चला चल परी आपण पुढे बघूया अजून. हो ना. आम्ही आलो आहोत आता इथलं जे जुनं चर्च आहे तिथे आणि हे स्ट्रीट आहे आता. आणि क्रिसमसच्या वेळेस ना इथे खूप जास्त गर्दी असते. इथे वेगवेगळ्या ठिकाणी ना असे शॉप्स वगैरे असतात ते क्रिसमसचे. आणि आम्ही आता घेत आहोत सोव्हिनियर. बघा हे आम्हाला आवडलं आणि खूप अशा डिझाईन झालेले आहे पण हे चांगलं वाटलं आम्हाला. नाव पण आहे डलबग. इथे हे लिंडचे चॉकलेटचं शॉप आहे. आणि हा जो समोर तुम्हाला स्पॉट दिसत आहे ना एक स्टॅच्यू आहे तिथे तर तिथे मनोजचा खूप वर्षापूर्वीचा फोटो आहे. मनोज आता एक्झॅक्ट त्या प्लेसला जाणार आणि थोडंफार त्यांच्याबद्दल आता ते तुम्हाला सांगणार आहे. यस अगोदर तुम्हाला हे दाखवते स्पॉट मी. हां या ठिकाणी आता मनोज उभे आहे. यस तर स्टोरी अशी आहे की मी भारताच्या बाहेर सर्वात पहिल्यांदा ह्या सिटीमध्ये आलो होतो आणि तेही 12 वर्षापूर्वी 2013मध्ये. आणि त्यावेळी डिसेंबर होतं, क्रिसमसचा टाईम होता. इथे खूप गर्दी होती आणि त्यावेळेचा मी तुम्हाला फोटोसुद्धा दाखवतो. समोर जे आहे गॅलरी ऑफ यू जाऊन दाखवते तर ते ही इथे. हां हे बघा हे तर त्यावेळी थोडं कलरफुल होतं. त्याचा कलर थोडा फेंट झालेला आहे पण मी इथंच उभं होतो आणि फोटो काढला होता. आणि ते दिवस मला आठवतात. मला खूप इच्छा होती बाहेर जाण्याची, बाहेरच्या कंट्री बघण्याची. आणि त्यावेळी मला जर्मनी खूप आवडायची. मला असं वाटायचं की जर्मनीमध्ये ज्या फील्डमध्ये मी काम करतो तिथे खूप स्कोप आहे आणि मी तिथे गेलो तर माझ्यासाठी खूप चांगलं होईल. मग त्यावेळी मी परमनंटली नव्हतो आलो, 2 वीकसाठी आलो होतो, 2 वीकसाठी आलो होतो. पण मी खूप फिरलो होतो या स्ट्रीटवरती, खूप एन्जॉय केला. इव्हन छोट्या छोट्या गोष्टी सायकल्स, कार्स, परत बिल्डिंग सगळ्यांचे फोटो काढायचो कारण की त्या गोष्टी खूप नवीन होतं माझ्यासाठी. आणि 13 वर्षापूर्वीच्या त्या सर्व गोष्टी मला आता परत आठवत आहेत. खूप छान वाटत आहे परत येऊन त्याच ठिकाणी येऊन 12 वर्षापूर्वी. आणि नोव्हेंबर महिना आता चालू आहे. आमचं लग्न नव्हतं झालेलं आणि मग त्या नोव्हेंबरच्या एंडला आणि डिसेंबरचा फर्स्ट वीक असं 2 वीक्स मी आलो होतो. तर आणि परत आम्ही नोव्हेंबरमध्ये आलो होतो है ना. छान वाटतंय ना परी. पण जाऊ दे तुमचे जे स्वप्न होते त्याच्यासाठी तुम्ही हार्डवर्क केलं आणि ते कम्प्लीट केले आणि आता तुम्ही ते इथेच राहतात. हो ना. आता त्या गोष्टी खूप इझी वाटतात पण 13-14 वर्षापूर्वी ह्या गोष्टी खूप डिफिकल्ट होत्या. इकडे येणं किंवा इथे जॉब करणं आपण इमॅजिन सुद्धा नव्हतं करत त्यावेळी. पण त्या सगळ्या गोष्टी झाल्यात
आणि छान वाटतं आता. ते जे दिवस होते 13 वर्षापूर्वीचे मला परत सगळं आठवत आहेत. ते मी ते कसे इथे स्पेंड केले होते. छान. त्यावेळी एवढं महाग नव्हतं, आता थोड्या सगळ्या गोष्टी महाग झाल्यात. हो चल. हा पूर्ण पेडिस्ट्रेशन एरिया आहे, त्यामुळे इथे कार्स वगैरे काही अलाउड नाही आहे. आणि त्यावेळी सुद्धा असंच होतं. आम्ही तिथून शेवटपर्यंत होतो, तिथून चालत चालत आलो आणि वरती कॅस्टलला पायी गेलो होतो. तिथे येते हो याच्या मागे आता एकच दिसतंय, पण त्यावेळी भरपूर शॉप्स होते. असेल ना, कारण की संडे असल्यामुळे बंद आहे. काही काही शॉप्स ओपन आहे. त्यावेळी पण सॅटर्डे संडेच होता, कारण की मला ज्या दिवशी सुट्टी होती ना त्या दिवशी चालू होतो मी. पण त्याचे पुढे जे आहेत ना भरपूर स्टोर्स आहेत, म्हणजे मोठे मोठे जे ब्रँडचे स्टोर्स आहेत ना ते सुद्धा आहेत पुढे, पण आज बंद असेल. हो. मग सोविनरचे जे शॉप्स आहे, नॉर्मल जे कॅफेज वगैरे हे स्टोर चालू आहे. हो. आपण थोड्या वेळी खाऊया. हे बघा, हे स्ट्रीट असं आहे आणि हे बघा हे चर्च आहे. आणि हॅडेलबर्गला खूप इंडियन्स राहतात, त्यामुळे खूप इंडियन रेस्टॉरंट सुद्धा आहेत. जेवणाचा काही प्रॉब्लेम होत नाही. पण इंडियन सोडून बाकीचे पण खूप रेस्टॉरंट आहेत. थाई आम्ही इथं खाली थाई बघितलं, चायनीज बघितलं, कोरियन बघितलं, भरपूर रेस्टॉरंट. इव्हन टर्किश रेस्टॉरंट्स पण खूप आहेत इथे असणारच. ऑफकोर्स इथे सेकंड होमच आहे त्यांचं. येस. इथे कॅफे सुद्धा खूप छान आहे. हो. नाव घेतलं लगेच कबाब, पिझ्झा. पुढे ना गर्दी दिसते आता. आणि हॅडेलबर्गची सिटी आहे ती फेमस पण आहे खूप. हो. म्हणजे टुरिस्ट प्लेस पण आहे, त्यामुळे तुम्हाला नेहमी इथे गर्दी दिसेल. जर तुम्ही क्रिसमसच्या टायमाला आला तर इथे क्रिसमस मार्केट पण खूप सुंदर आहे. हो, म्हणजे हा स्ट्रीट पूर्ण असं भरून जातो, म्हणजे पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, एवढी गर्दी राहते. आज संडे असल्यामुळे शॉप्स बंद आहेत, त्यामुळे गर्दी कमी वाटते थोडी. पण जर तुम्ही फ्रायडेला किंवा सॅटर्डेला आलात तर खूप गर्दी असते. खूप एक चांगली गोष्ट आहे की सर्व सोविनर शॉप्स ओपन आहे आणि रेस्टॉरंट कॅफे सुद्धा. हा, रेस्टॉरंट कॅफे पण ओपन असतातच. हो. पण सोविनर शॉप ॲटलीस्ट लोकांना काहीतरी घेतातच येतं. आणि इथे भरपूर बुटिक्स आहेत. जसं मागे एक बुटीक आहे बघा तिथे. आणि इथे लेदर शॉप्स, लेदरचे जे आहेत ना प्रॉडक्ट्स ते पण खूप फेमस आहे. तर जर्मनीचा तो एक बॅगचा एक ब्रँड आहे, मला आठवत नाहीये, तो पण खूप फेमस आहे. खूप कलरफुल आहे, सुंदर सुंदर आहे. पोलीस आहेत आपण साईडला होतो. 12 वर्षापूर्वी मी माझ्या मित्रांसोबत फिरत होतो त्या स्ट्रीटवरती. आज माझ्या मुलींसोबत फिरतो आणि बायकोसोबत फिरतो. बघा टाईम किती पटकन चेंज होऊन जातो. हो ना. परिबेलाला डोनट खायचा आहे. काय घ्यायचं? डोनट खाऊन झाले. त्याच्यानंतर आता या दोघींनी घेतलेले आहे आईस्क्रीम. चालता चालता भूक लागते ना. मग ती बेकरी खरंच खूप मस्त होती आणि डोनट्स खूप छान होते. आणि आता आईस्क्रीम टाईम. आणि आम्ही जेवण करायला जाणार आहोत आणि ऑलरेडी आम्ही रिझर्वेशन केलेलं आहे, कारण की आज संडे आहे तर मग कधी कधी गर्दी पण असते. आणि तुम्हाला हे जे शॉप्स होते तिथे मी सर्व शॉप्समध्ये फिरलो होतो.
हा, सगळे शॉप माझ्यासाठी खूप नवीन होते. इंडियामधले शॉप्स त्यावेळी इतके असे हायफाय नव्हते. 12-13 वर्षापूर्वी जे काय असे ते मॉलमध्येच असायचे, पण इथे सर्व रस्त्यांवरती असे दिसायचे भारी भारी शॉप्स. म्हणजे तिथे सर्व ठिकाणी जायचं. इथे खूप गॅलरी सुद्धा आहे. जर तुम्ही आर्ट्स लवर असाल थांबा बेला तर तुम्ही नक्की इथे या. खूप गॅलरीज आहे, तुम्हाला खूप आवडतील. हा बोल बेला तू आता. रात्रीपर्यंत होतो. आणि खरंच सुंदर. आणि असं तुम्हाला म्हणजे ना आम्ही ह्या छोट्या छोट्या ज्या सिटीज आहे ना या याच्यासाठी एक्सप्लोर करतो, कारण खूप सुंदर असतात त्या, नाही का. आपण फक्त नाव ऐकून असतो, पण रिअलमध्ये ते सुंदर असतं. आणि महत्त्वाचं का छान वाटते, अजून थंडी कमी आहे. नॉर्मली जॅकेट घालतो ना तरी पण खूप जास्त थंडी वाजते आणि असं नॉर्मल चालायला ना थोडाफार कंटाळा येतो. पण आता आहे ना थंडी कमी आहे आणि इतकं फ्रेश वातावरण आहे, खूप जास्त गर्दी नाही आहे. आणि ते वातावरण आजूबाजूच्या ज्या बिल्डिंग्स आहे, शॉप्स आहे, कॅफेज आहे आणि ते रिव्हर, कॅसल हे बघून खरंच एकदम छान वाटतं. तर आम्ही चाललो आहोत आणि माझ्यासोबत या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअरच करते. निघालो आम्ही आता आणि आम्ही चाललो आहोत आता लंच करायला. आणि पोचायला आम्हाला 15 मिनटं लागणार आहे. 5 किलोमीटर आहे फक्त, पण 15 मिनटं दाखवत आहे आम्हाला. पोचलो आम्ही इथे. पार्किंगला जागा बघतो आहे का? नाही बघतो. किती सुंदर आहे हा एरिया. बाहेर थंडी आहे तर अशा थंडीच्या वातावरणामध्ये सूप प्यावासा वाटतो. इथे अगेन आम्ही मंचाव सूप घेतलेला आहे आणि खरंच इतका टेस्टी आहे. आणि पनीर चिली तर सेम आपल्या भारतामध्ये मिळतील, अगदी सेम तशीच आहे. आणि परीला पनीर चिली खूप आवडते म्हणून ते घेतलेलं आहे. स्टार्टरमध्ये मनोजने मसाला वडा मागवलेला आहे अजून. आणि मंचाव सूप खरंच मस्त आहे, मी टेस्ट केलं आहे, इतकं भारी लागतं ना. आणि परत इथे मागवलेला आहे शेजवान नूडल्स. हक्का नूडल्स खाऊन झालं, त्यानंतर परत दालवडा मागवलेला आहे. शेजवान नूडल्स खाऊन झालं, इथे परत दालवडा मागवलेला आहे. परत मंचुरियन मागवलेला आहे, व्हेज मंचुरियन. शेजवान एक नंबर आहे खरंच. म्हणून आम्ही ना मस्त सगळं फूड एन्जॉय करतो. रेस्टॉरंटचं नाव आहे मद्रास मेनिया. पण जर तुम्ही इथे हेडलबर्गला आले आणि तुम्हाला जर इंडियन रेस्टॉरंट बघत असाल तुम्ही तर इथे नक्की या तुम्ही. हो ना, तुम्हाला खरंच खूप आवडेल. पण रिझर्वेशन करून या. हो, आम्ही रिझर्वेशन करून आलो, नाहीतर ना आम्ही गर्दी बघितली, बापरे म्हटलं आपण जर रिझर्वेशन केलं नसतं तर मग खूपच भूक लागून गेली असते. हे बघ, आम्ही मंचाव सूप झालं ते फिनिश झालं, त्याच्यानंतर पनीर चिली फिनिश झाली, त्याच्यानंतर मग हक्का नूडल्स होतं ना, शेजवान नूडल्स पण फिनिश, इथे दालवडा फिनिश. आणि मनोजने अजून मंचुरियन मागवलेलं आहे. जेवण इतकं मस्त, त्यामुळे आम्ही ना मस्त एन्जॉय करतो. बेलाला पण आवडतं. हा बेला, रवा केसरी मागवलेला आहे. अजून यायचे मंचुरियन बाकी आहे. खूप मस्त छान नाही. मंचुरियन आलेला आहे. आम्ही रवा केसरी नंतर खाणार आहोत. आणि एक फिल्टर कॉफी पण आपल्याला नंतर खायची. छान फिल्टर कॉफी. जेवण जबरदस्त झाला. मॅच पण बघतोय आम्ही. जेवण झालं. फूड वॉज अमेझिंग आणि एवढं टेस्टी होतं. आता एकदम बरं वाटतं. मनोज तर आज खूप खुश होते, म्हणजे कालचं चांगलं होतं पण हे तर खूपच भारी होतं. आणि परिबेलासाठी आता चिप्स पण घेतलेले आहे, हे केरला चिप्स हे बघा. आणि आता हो बनाना चिप्स. आणि इथून आता आम्ही आम्ही जाणार आहोत आता युनिव्हर्सिटी बघायला. आणि तुम्हाला सुद्धा आम्ही पटकन अशी ती युनिव्हर्सिटी दाखवून देऊ. आणि फ्युचरमध्ये तुमच्या मुलाला तुमच्या मुलांना MS करायचं असेल तर मग जर्मनी पण एक चांगलं ऑप्शन आहे. आणि हेडलबर्गमध्ये आहे ती युनिव्हर्सिटी, खूप फेमस युनिव्हर्सिटी आहे.
तर विचार करू शकता. तर चला आता आम्ही निघतो. इथे बघ क्लॉक टॉवर. 2:30 वाजले आणि मॅच पण चालू आहे. जेवण करता करता आम्ही मॅच बघत होतो. ती किती 87 वर आउट झाली शेफाली. हो ना, आता सेंचुरी होणारच होती. ठीक आहे, पण चांगले खेळत आहे, खूप मस्त खेळत आहे ते. आणि 300 पेक्षा थोडा जास्त स्कोर दिला पाहिजे, पण जिंकू मला असं वाटते वर्ल्ड कप. आता तुम्हाला एकदम सुंदर फाउंटेन दाखवणार आहे, जे खूप तुम्ही रेअरली बघितलं असेल. बघा इतकं सुंदर आहे ते, आणि एकदम हलकासा पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे आणि खूप खूप भारी वाटतंय बघा. हे बघा, हे बघा, ही आहे युनिव्हर्सिटी. पाऊस खूप येतोय त्यामुळे आम्हाला उतरता येत नाहीये. हे बघा, आणि 1386 मध्ये ही युनिव्हर्सिटी स्टार्ट झाली होती आणि खूप जुनी युनिव्हर्सिटी आहे ही. पण आता पाऊस नसता तर आपण थोडं खाली गेलो असतो. पण आता आपलं ते जे दिसतंय ना तुम्हाला मध्ये, हो असं राऊंड मध्ये ते, हो सॉरी स्क्वेअर मध्ये पूर्ण असं बिल्डिंग्स आहे त्यांच्या. हो, बिल्डिंग्स आहे आणि हे पूर्ण युनिव्हर्सिटीचाच पूर्ण भाग आहे. हो, कारण की आता इथे आपण खाली गाडी घेऊन नाही जाऊ शकत. तर बघा अशी आहे युनिव्हर्सिटी, मस्त आहे. तर कन्स्ट्रक्शन किती छान झालंय ना याचं. हो ना. तुम्हाला आम्ही ते वॉटर फाउंटेन दाखवलं आणि 5 मिनिटांमध्ये एकदम जोराचा पाऊस सुरू झाला. आणि काल आम्हाला तुम्हाला सांगितलं ज्या ठिकाणी जायचं होतं ना, या पावसामुळे सगळं ते कॅन्सल होऊन गेलं होतं आणि आम्हाला वाटलं नंतर थांबणार पाऊस, मग जाऊ, मग तो थांबलाच नाही. म्हणून आम्ही खूप लवकर निघालो. आम्हाला हे सगळं बघायचं होतं. इतकं सुंदर आहे हे डलबग आणि जेवण पण खूप मस्त आहे, टेस्टी आहे जेवण इथे आणि खूप सारे ऑप्शन्स आहे. आणि ते वॉटर फाउंटन पण बघितलं ना, तर इतकं भारी होतं ते, इतकं मस्त वाटत होतं ना. आणि हे थोडंसं वेगळं युनिक होतं थोडंसं ना, आणि मस्त वाटलं. आमचा दिवस हा आजचा एकदम भारी गेलेला आहे. मस्त फिरलो, खाल्लं, सगळं थोडासा आराम पण झाला. म्हणजे आम्ही बसलो होतो जेवण. नॉर्मली आपण जेवण करायला एवढा वेळ बसत नाही. 1.5 तास होतो आम्ही. कॉफी वगैरे घेतलं, कारण की आम्हाला गाडी म्हणजे आता म्हणून जाते, नंतर मग मी गाडी ड्राईव्ह करणार आहे. पोचायला 3-3:30 ठिकाणी मी घेऊन जातो, मेन ठिकाणी कोमल जाते. हो का, चांगलं आहे. तर आता वाजलेले आहे 3. पोचता 7-7:30 आरामशीर वाजतील. आणि मध्ये मध्ये तसं बोलते मी तुमच्यासोबत. निघालो आता आम्ही घरी जायला. 2.5 तास आहे, कारण की 1 तास आपण आलेलो आहोत इथे ना, म्हणजे असे 3.5 तास लागतात. मग फ्रँकफर्टवरनं हेडलबर्गला यायला 1 तास आणि इथून मग आता लक्झमबर्गला जायला 2.5 तासच लागणार आहे. पोचून जाऊ लवकर. पाऊस पण खूप जोराचा सुरू झालेला आहे आणि बेलाला तर खूप झोप येते. जेवण झालं, परीची तर रीडिंग चालूच आहे. तास 20 मिनिटं राहिलेले आहे घरी पोहोचायला. अजून 124 किलोमीटर बाकी आहे. मध्ये मध्ये ना ट्रॅफिक लागते, कारण की रोड बंद आहे. आता मगाशी इतका पाऊस येत होता आणि आता कुठेतरी थांबलेला आहे पाऊस. आता म्हणून सध्या खूप रिलॅक्स आहे. संध्याकाळचे 5:50 झालेले आहे आणि 5:50 तुम्ही बघू शकता किती अंधार झालेला आहे. आणि आता लक्झमबर्गमध्ये आम्ही एंट्री करणार आहोत. हो बाबा, 1 किलोमीटर नंतर अंधार झाला पूर्ण. हो ना, 1 किलोमीटर नंतर आता लक्झमबर्ग लागणार आणि 20 मिनिटात घरी पोहोचणार. पोहोचलो घरी. जस्ट आलो आम्ही घरी आणि असा होता आजचा व्हिडिओ. आणि पोचलो आम्ही किती वाजता, 6:25 झाले आणि पटकन गाडी चालवली मी.
आम्हाला मॅच बघायची आहे. म्हटलं कपडे वगैरे चेंज करून निवांत मॅच बघत बसू. आणि अजिबात भूक नाही आहे. आमचं जेवण दुपारी खूप जास्त झालं होतं आणि भूक लागली तर मग मी काहीतरी हलकं फुलकं असं बनवणार. आणि हा कसा वाटला तुम्हाला, आणि हा हेडलबर्गचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.